सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना आजच्या दिवशी अनुकूल परिणाम मिळणार आहेत. नोकरीसाठी टाचा झिजवणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मिळू शकते आणि पैसे मिळवण्याचे काही नवीन मार्ग देखील तुमच्यासाठी उघडले जातील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. जर तुम्ही याआधी कोणाकडनं पैसे घेतले असतील तर ते फेडण्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये यशस्वी व्हाल. जर तुम्हाला तुमच्या खर्चाची काळजी वाटत असेल तर तुम्हाला त्याचं काहीतरी करावं लागेल हे लक्षात घ्या. आज तुमच्या बायकोमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आनंद टिकून आहे या गोष्टीची तुम्हाला जाणीव होईल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल किंवा दिवा लावून जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा वृषभ राशीच्या लोकांसाठी सामान्य राहील. जर तुम्हाला तुमच्या खर्चाची काळजी वाटत असेल तर त्यासाठी एक अंदाजपत्रक तयार केल्यानं ते तुमच्यासाठी चांगले राहील. तुमची मुलं तुमच्याकडनं काहीतरी मागण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आनंद देखील तुमचा वाढेल, ज्यामुळे तुमचा आनंद टिकून राहील. तुमच्या कामामध्ये काही अडथळे आले असतील तर तेही आज दूर होतील. आज पैसे मिळवण्याचे काही नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. जर व्यवसायामध्ये तुम्हाला जर एखादा नवीन निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्या भावाचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमाळेचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीचे लोक आजच्या दिवस मित्रमैत्रिणींसोबत आनंदानं त्यांचा दिवस व्यतीत करतील. तुमच्या कामामध्ये तुम्ही निष्काळजीपणा करू नका किंवा दुसऱ्याच्या भरवशावरती तुम्ही तुमचं काम सोडू नका, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला आज पैशांच्या बाबतीमध्ये थोडं सावध राहावं लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढतीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागू शकतं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र राहील. आज तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजेच्या काही वस्तू खरेदी करू शकाल. जर तुम्हाला पैशांशी संबंधित काही मदत हवी असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना विचारू शकता. तुम्ही एखादं काम आधीपासून ठरवलं असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतं. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला संयम राखावा लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या मंडळींना आजचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबामध्ये सुरू असलेल्या काही कुरबुरींमुळे तुम्हाला आज काही त्रास होऊ शकतो. त्यासाठी वडीलधाऱ्या मंडळींशी बोलणं अत्यावश्यक आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहील. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणपतींना लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच फलदायी ठरणार आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुमच्यावरती प्रभाव वाढेल, ज्याच्याकडनं तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल, पण यामुळे तुम्ही घाबरणार नाहीत आणि त्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये आज काही ताणतणाव येऊ शकतो. तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या मुद्द्यावरून तुमचे मतभेद होऊ शकतात, परंतु तुम्हाला घाईघाईनं निर्णय घेणं टाळावं लागेल. तुमच्या आईची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तुमची धावपळ आणि दगदग होईल. जुन्या चुकांमधून तुम्हाला थोडासा धडा घ्यावा लागेल.
आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा या राशीसाठी आनंददायी राहणार आहे. तुमच्या आजूबाजूचं वातावरण आज पूर्णपणे प्रसन्न राहील आणि तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या मिळत राहतील. परदेशातून आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना एक मोठी ऑर्डर मिळू शकते. आवश्यकतेपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यानं तुम्हाला थोडंसं नुकसान होऊ शकतं. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आजच्या दिवशी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेची तयारी जोमानं करायला हवी, तरच ते परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवू शकतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करताना पाहून लोक तुमची प्रशंसा करतील. आज तुम्हाला काहीतरी नवीन करण्याच्या इच्छेमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा लाभाच्या संधी घेऊन येईल. तुम्हाला तुमचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये ताळमेळ राखावा लागेल, नाहीतर तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. तुम्ही बिलकुल नकारात्मक विचार करू नका, नाहीतर तुम्ही चुकीचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायासाठी एखादी नवीन मशिनरी तुम्ही आणू शकता. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना भाताचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत आनंददायी असणार आहे. तुम्हाला नवीन प्रसिद्धी मिळाल्यामुळे तुमचे आई वडील देखील आनंदी होतील. एखाद्या नवीन कामासाठी तुम्ही जर जाणार असाल तर आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन मगच निघा. तुम्ही एखाद्या प्रकल्पावरती काम आज सुरू करू शकता. फार दिवसांनी जुने मित्रमैत्रिणी भेटायची शक्यता आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा प्रगतीचा दिवस असेल. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन कामामध्ये रस वाढेल. तुमच्या नोकरीमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेली कोणत्याही चुकीच्या गोष्टीला मान्य करू नका, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करणार असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गाईला खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.